मित्रांनो, गंगोतीची राणी आणि बैलगाडी क्षेत्रातलं मित्रांनो एक दूरदृष्टी म्हणजे कुठला बैल किती पळू शकतो आणि वासरं त्यांच्या नावासाठी ती घेतात. परंतु आता सर्जा मित्रांनो 10 सर्जांनी ज्यांच्याकडून घेतला ते तानाजी वलेकर. मित्रांनो, अनेक लोकांना माहीत पण नसेल तानाजी वलेकर, नाव फक्त ऐकून आहे. पण आज पहिल्यांदा तानाजी वलेकर कॅमेऱ्याच्या समोर आहेत आणि माणूस साधा आहे, जास्त त्यांना बोला येत नाही, त्यांना जास्त प्रश्न विचारत नाही. धनाजी भाऊ, कसं नियोजन आजचं फेऱ्याचं काय? काल दादांचा मला फोन आला. दादा म्हणलं त्यांचं मैदानात नियोजन झालं काल, ते मैदान कॅन्सल झालं शिरशिर करू लिहिलं. दादा मला म्हणलं फेर काढायचा आपल्या वासराला, येतो घेऊन या म्हणलं. नाही काढायचं त्यांचं, आता फेर टाकलं त्यांना इचरा. कसं घोडी कशी चांगली पडली? एक नंबर घोडी पळते, 2 खांदी पळते, काय अडचण नाही घोडीच्या बाबतीतली. आणि मित्रांनो त्या साईडला बघा, पेडगावच्या मैदानावर पहिल्या सेमीत निकाल भेटला नाही काय कारणामुळं, परंतु सगळ्यात गतीनं कोण पळाला. आता जर फेऱ्याला बघितलं मित्रांनो, फेरा सुद्धा तेवढ्याच गतीनं. अनेक म्हणतात ना की एक सोनाराला सोन्याची किंमत कळते, तसं ह्या क्षेत्रातलं मला वाटतं की ह्यांचं एवढं नॉलेज मला नाही वाटत बाबा कोणाला असेल. कारण आतापर्यंत त्यांनी जी खोंड विकली ती सगळी टॉपची, म्हणजे विकली म्हणजे कसं ती स्वतःच्या नादासाठी आणतात. आता ही खोंड सुद्धा मित्रांनो मला वाटतं किती आणलं? 11 लाखाला आणलाय. 11 लाख आणला. आता अनेक लोक म्हणतील मित्रांनो की 20 लाख आणला, 30 लाख आणला. ती काय म्हटलं बाबा काय आहे ती खरं, 11 लाखाला कोण 11 लाखाची वस्तू आहे का तर आहे. तुम्ही बघा पहिल्या सीमेत पेडगावच्या, आणि आत्ता त्याला डबल मागणी आहे. हो, आहे की डबल मागणी. तरी पण एक नाव सर्जा का, म्हणजे सर्जा कुठून आणला तुम्ही? सरजा ह्याच्यात आणला, पण कराडामधून आणला होता. कराडमधनं? हां बारका असताना आणला? हां, लहान असतानाच आणला होता. बरं. काय म्हणजे ते तिकडं विकायचं निर्णय काय घेतला आपण का नाही, काय इकडे तिकडे करण्यापेक्षा पळवण्यापेक्षा जास्त आपलं चांगलं मोठ्या माणसाचं नाव होतंय म्हणून त्यांना दिलं. बघा मित्रांनो, आता ही जे घेतलं त्यांनी ते त्यांच्या नावासाठी घेतले, परंतु सर्जा काय विकला अनेक लोकांना वाटतं. पण आज आपण बरेच दिवस वस्तू लागत नव्हती किंवा बरेच दिवस बैल भेटत नव्हता आपणचं नाव करायसाठी, पण ती बैल सर्जानं त्यांचं नाव केलं. आणि कसं होतं बघा, म्हणजे बैल लागला ती पण तानाजी वलेकर यांच्या दावणीचा बैल, आणि आमच्या पाहुण्यांचं पण नाव झालं आणि आप्पांचं पण नाव झालं किंवा त्यांच्या दावणीचं पण नाव झालं, आणि म्हणून दिला खोंड. नाहीतर शक्यतो तुम्ही खोंड विकायच्या भानगडीत पडतो. विकायचंच नव्हतं. आता किती आहे ती खोंड? आता 3 आहे ती. नाद कसं काय लागला पहिला सुरुवातीचा नाद का? सुरुवातीला 18 वर्षापासून नाद लागला. 18 वर्ष. हो. बरं, आता एवढा टॉपचा खोंड आहे, मला वाटतं पेडगावच्या मैदानावर 1 नंबर सुद्धा या खोंडाचा होऊ शकत होता बरं का. म्हणजे तुम्ही बघितलाय, त्याच्या आधी अनेक लोकांनी बघितलं असेल, त्यांना मागितलं असेल, तुम्हाला भेटला, तुमचं नशीब. त्या खोंड म्हणजे त्या गतीचं जर म्हणजे घोड तुम्ही म्हणला, ह्याच घोड्यात कसं काय आला? घोडं ह्या गतीचा कळाल्यावरच इकडं आलो आम्ही, आणि आता पळाल्यानं बघितलं तरी 1 नंबरचं घोडं आहे. म्हणजे शेवटी एवढी घोडी दिसते, पण आता ह्याच्यापेक्षा मोठ्या बैलाला बाहेर ओढून घेतलं तर ती ओढून घेते. हो, ओढून घेते. काय कसं खोंडी 1 नंबरच पळते, टॉपमध्येच, काय विषय नाही. ह्यांची दूरदृष्टी किंवा ह्यांनी बघण्याचा एक दृष्टिकोन की बाबा ही पळणार ही वस्तू आतापर्यंत फेल गेली नाही. महत्वाचा विषय काय माहिती आहे का, दादांकडं जी वासरं आहेत आता तिन्ही पण वासरं बघा, किंवा तो सरजा घ्या, जातीचीच वासरं. हलकं म्हणजे हेट्ट एक वासरं नाही, तिन्ही वासरं जातीचीच. जातीशिवाय ती वासरूच घेत नाही ती, आणि टॉपमध्येच पळते ती. विषय त्यांचा महत्वाचा हे आहे. गंगोतीची राणी एक मित्रांनो टॉपला पळते किंवा अनेक वासरं हिरं घडवलं तिनं, आणि दादा शेवटी आले. काय कसं घोडी कशी पळते? घोडी 1च नंबर पळते, 2 खांदी काय अडचणच नाही. सुट्टीला ह्याला 1 नंबर शानी घोडे. बघितल्यावर ते एवढं वाटतं का बाबा एवढी पळत असं? नाही बघितल्यानं वाटत नाही, पण तिला स्पीड लय महत्वाचं, स्पीड आहे लय. बरं, आता कसं नियोजन कसं असतं, म्हणजे टॉपची धावणं एक प्रकारे, आता तुमची नियोजन कसं असतं मैदानातलं वगैरे? आता नियोजन आम्ही 2-2 वासरं काढतो मैदानात, पळवायला नियोजन नसतं. 3 आहे ती, पण आम्ही 2-2 पळवतो, कारण की 3 म्हणल्यावर लय पळापळी होते. 2-2 प्रत्येक मैदानात नेऊन पळवतो. आता भाऊ, हे वासरू कसं म्हणजे तुमच्या लक्षात आलं की बाबा हीच घ्यायचं? हे लक्षात आलं, बारक्यापणापासून बघतोय मी, 6 महिन्याचं असल्यापासून वासरू बघतोय मी. पुशेगावच्या प्रदर्शनात आलं तेव्हा 1 नंबर दिला होता ह्याला प्रदर्शनातच. त्याच्यानंतर मग मी पळताना बघतच होतो. पेडगावमध्ये पळाल्यानंतर मग
निर्णय घ्यायचाच. म्हणजे बघा 6 महिन्यापासून त्यांच्या डोक्यात म्हणजे डोक्यातही वासरू आहे. असं काय नाही की बाबा पेडगावमध्ये पळाला. आता आमची नजर कशी पेडगाव पळाली म्हणून आम्ही म्हणतोय चांगला वासरू. म्हणजे पेडगावमध्ये पळताना बघितलेलं आम्ही, काय त्याला लहानपणी बघितलं नव्हतं काय ना, पण पासून बघतोय. लहानपणापासून. आणि ती तुमची आणि त्यांचे रिलेशन कसं? असंच बघितलेलं ह्याच्यात आलेलं प्रदर्शनात आलं होतं ना पुशेगावच्या, त्यावेळेस बघितलेलं, तेव्हापासून मी जाणं येणं त्यांच्या बरोबर होतं आपलं, बघत होतो वासरू. बरं मित्रांनो बघा पहिल्यांदाच आज तानाजी वलेकर कॅमेऱ्याच्या समोर आलं आणि मला वाटते सर्जा आज सर्जानं त्यांचं नाव केलं, त्याच्याबरोबर तुमचं पण नाव झालं. आमचं बी नाव झालं त्यांच्याबरोबर. म्हणजे मोठ्या दावणीला द्यायचं म्हणूनच दिलं, नाही तर तुम्ही तुमच्या डोक्यात नव्हतं. पहिलं टॉपचं आपल्याकडे होत नाही तर बघा पाहून काय म्हणा. नाही, आपण चांगल्या पायऱ्यातच पळवून दिला त्याला. अर्जुन संघ दिला ना पळवून, आपण 1 नंबर करून दिलं, सगळ्या गाड्या मारूनच दिलाय. असं काय नाही ना, पण तरी पण त्यांच्या जे लेवलला पैर होतं तेवढं आपल्या लेवल होत नाही. नाही, तसं काय नाही. बैल पळतोय म्हणल्यावर पैर कोणाचं बी होणार. म्हणजे पायऱ्याला जर तू पळणारी पाहिजे फक्त, त्याला पैर कुठं मिळणार, कसं मिळणार. 100% म्हणजे लोक पळणारी वस्तू कधी दडून राहत नाही. दडून राहत नाही बैल. आज ना उद्या माणूस काय म्हणतं, ज्यावेळेस जरी पैर दिलं नाही तर मोठ्यांनी बघा, तरी पण त्यांना कोण पायऱ्या भेटेल ना त्यावेळेस म्हणते याला ही वस्तू. गाडी मारल्याशिवार पैर कशाला देते ते, त्यांच्या गाड्याच मारणं महत्वाचं आहे. म्हणजे मोठ्यांच्या ज्यावेळेस गाडी मारेल त्यावेळेस ती वस्तू. ती मनानेच येतील पायऱ्याला आपल्या. म्हणजे एक तरी तुमच्याकडे पैसा पाहिजे वाद्याला, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बैलाच्या गाडीत दम. दम पाहिजे. तर मित्रांनो बघा आज बऱ्याच दिवसात ना कॅमेऱ्या पुढं म्हणजे पाहुणा आहेत आमचं, पण कधी कॅमेऱ्याच्या पुढं नाहीत. आज पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या पुढं आलं आणि त्यांनी आज पहिल्यांदाच ते बोललं. आणि कसं होतंय, माणसाला दूरदृष्टी पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट आज 6 महिन्यापासून त्या खोंडाकडे नजर आहे. पलीकडचा खोंडा आहे ती त्यांचा त्या बाजूचा, तो सुद्धा एवढ्याच गतीचा आहे मित्रांनो. आता बघितलं मी स्वतः फेरा बघितला, तो सुद्धा आणि कसं आहे, मला वाटत नाही की तुम्ही हलकी वस्तू कुठली घेताय. नाही, क्वालिटीची घ्यायची घेतानाच 4 रुपये जास्त जाते. जास्त जाऊ दे, पैशाचा विचार नाही करायचा वस्तू घेताना. ड्रायव्हर विषयी काय सांगचाल? त्या दिवशी आमच्या गाडी उभा राहून आला तर ड्रायव्हर काय 1 नंबरचं ड्रायव्हर आहेत. रोज प्रॅक्टिसमध्ये बी आहेत आणि त्यांचं घोडे असल्यामुळं काय अडचणच नाही. त्या दिवशी काय झालं, आदत वासराची गाडी कोणच हाना ना. आता काय करायचं, धनाभाऊ म्हणलं गाडी हाना आदतला कोण बसत नव्हतं, माणसं पळून जायचे ड्रायव्हर दुसरं. मग बसवलं, उभं राहून आलं, 5,000 रुपये दंड झाल्यावर मी फोन केला, मला ह्यांचा फोन आला आपल्या रोहित फाळक्यांचा. म्हणलं सर्वसामान्य ड्रायव्हर आहे म्हणलं, त्यांना म्हणजे पहिल्यांदाच गाडी बसली. अरे म्हणलं पहिल्यांदा गाडी बसला वेळ येतो म्हणला, वासर कशी घरनं आणली, अनुभवी ड्रायव्हर आहे, मला कळणार माझं आयुष्य गेलं यात. म्हणजे इतकं बारकाईने गाडी आणली, म्हणजे खालचं डायवेचं वासर काढून घेतलं. आज वासराची गाडी आणणं म्हणजे सोपी गोष्ट आहे. नाही, 1 नंबरची गाडी आणते त्यावेळेस. चला मित्रांनो, घोडी पण टॉपची आहे आणि टॉपची आहे म्हणूनच इथं आली ती. चला, धन्यवाद.